खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी आणि शिवसेना युबीटीच्या नगरसेविका राजुल पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। मी पक्षातच आहे, शिवसेना युबीटी सोबतच राहणार, माझा निर्णय मी घेतला असून वडिलांचा निर्णय ते घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर ईशान्य मुंबईत शिवसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यानंतर राजुल पाटील यांनी मातोश्रीवर येऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझा स्टँड ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे। हे माझं स्टँड आहे। मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन। ते त्यांचा निर्णय आहे की आमच्या घरात इंडिव्हिज्युअल निर्णय घेण्याची पद्धत आहे। त्यांचा निर्णय ते घेतील, ते आपल्याला कळवतील। माझा निर्णय जे आहे ते मी दिलेला आहे। की राजुल पटेल असेल किंवा हे कृष्णा आष्टीकर किंवा अजून कोणी असतील, या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाही। त्यामुळे या लोकांकडून आम्हाला अपेक्षाच नाहीयेत। त्यामुळे कृपया आमच्या डोळ्यात कुणी धुळफेक करायचा प्रयत्न करू नये। अगदी आज मला वाटतंय मातोश्रीवर राजुल पटेल वगैरे पोहोचलेल्या होत्या, पण आमचा विश्वासच नाहीये या लोकांवर। कारण ज्यांच्या बापाला संघटनेने एवढं दिलं, जर ते हे सगळं करू शकतात तर त्यांची पोरं आमच्या सोबत राहतील याची आम्ही अपेक्षा काय करावी। पक्षाचं काम निष्ठेनं करणार, माझा निर्णय मी घेतला आहे, मी ठाकरेंसोबतच आहे, त्यांच्यासोबत राहणार आणि प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणार असं राजुल पाटील यांनी म्हटलंय। राजुल पाटील या नगरसेविका आहेत शिवसेना युबीटीच्या आणि त्यांचे वडील खासदार आहेत याच पक्षाकडून, पण त्यांनी बंडखोरी करत वेगळी राजकीय वाट सध्या निवडण्याच्या चर्चा आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता ठाकरेंची भेट घेतलेली आहे राजुल पाटील यांनी।